या काय म्हणताय? काय नाही, बंधू कुठे दिसत नाहीत तुमचे. ऍक्च्युली दादा आणि साकेत दोघेही घरी नाहीयेत. साकेत आता मार्केटमध्ये गेलाय आणि दादा कधी कुठे जातो सांगून जातो का? पण का हो, तुम्ही असं ठरवलंय का की ते दोघे घरी असतील तरच यायचं? अहो नाही नाही, असं काय नाही, पण मला असं वाटतं की तुमच्या दादाला आणि साकेतला मी इथं आलेला आवडत नाही. गोपाळजी, हो असं काही नाहीये. तुम्हाला माहितीये ना दादा कसा आहे, तो सर्वांच्याच बाबतीत असा वागतो. तुम्ही बसा, मी चहा बनवते, बसा. अहो नाही, राहू द्या चहा वगैरे, तुम्ही पण बसा ना. अहो बसा. बर. आर्या मॅडम, माझ्याकडनं हे तुमच्यासाठी स्पेशल भेट. गोपाळजी, साडी माफ करा पण मी हे गिफ्ट नाही घेऊ शकत. अहो आर्या मॅडम, नाही कळतंय मला, माझ्याकडून असं भेट घेण्यासाठी आपलं तर काही नातं नाहीये, पण आपल्यात मैत्रीचं नातं आहे हे मी हक्कानं सांगू शकतो. का कोणाच ठाऊक मला असं वाटतं तुम्ही आधी लय खुश होता, तुमच्या चेहऱ्यावरती कायम हसू असेल, आनंदात असाल. मला तुमच्या आयुष्यात परत तोच आनंद आणायचा आहे, तेच हसू आणायचं आहे. गोपाळजी प्लीज हा हट्ट करू नका. हे बघा, मी खरंच तुम्हाला माझं मनापासून मित्र मानते, पण मला नाही कळते गोपाळजी की मी साडी कशी घेऊ. तुम्हाला मी सांगितलं की आर्या मॅडम, मला सगळं कळतंय. जुन्या जखमांना कुठपर्यंत कुरवळत बसणार आहात तुम्ही? त्याच्यावर औषध लावा, बऱ्या करा. खपलं काढत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. बघा, जे झालं ते झालं. नियतीच्या मनात जे होतं तेच झालं. त्याला तुम्ही बदलू शकत नाही, मी बदलू शकत नाही. त्यातनं प्लीज बाहेर पडा, एक नवीन आयुष्य सुरू करा. तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच आनंद, तेच हसू मला बघायचंय. तुम्ही प्लीज हे नाही म्हणू नका बरं.